आज आपण पाहणार आहोत ब्रेड सँडविच कसे बनवायचे ते, परंतु त्याआधी वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्यासाठी लागणारे साहित्य आपल्याला पाहायचे आहे तर 2 काकडी, 2 कांदे, 2 टोमॅटो आपण घेतलेले आहेत, ते अशा प्रकारे आपल्याला चॉप करून घ्यायचे आहे। कोथिंबीर देखील आपल्याला लागणार आहे। आपण इथे व्हीट ब्रेड घेतलेले आहेत। मैद्याचे ब्रेड जरी घेतले आपण तरीसुद्धा आपल्याला देखील चालू शकतात। इथे 5 बटाटे आपण घेतलेले आहेत, ते उकडून घेतलेले आहेत। बटर इथे घेतलेलं आहे, चवीपुरते मीठ, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, हळद अर्धा चमचा आणि 1 पळी तेल आपण इथे घेतलेलं आहे। ते कढईमध्ये मी गरम करण्यास टाकलेलं आहे। त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आपण घेतलेली आहे, ती छान परतली की यामध्ये अर्धा चमचा हळद आपल्याला ॲड करायची आहे। अर्धा चमचा हळद त्यामध्ये ॲड केल्यानंतर आपण इथे मॅश करून पोटॅटो ॲड करणार आहे, म्हणजे बटाटा आपण मॅश करून इथे ॲड केलेला आहे। यामध्ये चवीपुरते मीठ आपण ॲड करणार आहोत। पाहू शकता आपण हे छान मिश्रण परतून द्यायचं आहे। त्यामध्ये कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे, पाहू शकता आपण। आणि हे मिश्रण छान परतल्यानंतर ह्याची चव खूप सुंदर लागते। भरपूर बटाट्याचा वापर आपण इथे करणार आहोत। हे छान परतल्यानंतर आता आपण एका बाजूला ब्रेडच्या स्लाइस घेणार आहोत। ब्रेडच्या स्लाइस इथे घेतलेल्या आहेत। आता याला आपण एका ब्रेडला ग्रीन चिली सॉस आणि दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत आणि एका बाजूला आपण बटाट्याचं फिलिंग लावून घेणार आहोत। भरपूर बटाट्याचं फिलिंग इथे लावायचं आहे। त्यावर काकडी, टोमॅटो आणि कांदा लावून दुसरा ब्रेड आपण कव्हर करून घेणार आहोत। हे पाहू शकता दुसऱ्या एका ब्रेडच्या स्लाइसचं मी इथे आपल्याला दाखवत आहे। दोन्ही बाजूला मी एका बाजूला टोमॅटो सॉस, एका बाजूला ग्रीन चिली सॉस लावून घेतलेला आहे। त्यावर बटाट्याचं फिलिंग लावून घेतलेलं आहे। त्यावर काकडी, टोमॅटो आणि कांदा टाकलेला आहे। आपण इथे बीटसुद्धा वापर करू शकतो। अगदी पौष्टिक असं ब्रेड सँडविच हे आपलं तयार होणार आहे। यावरती मी आता बटर टाकून घेत आहे। इथे आपण साजूक तुपाचा देखील वापर करू शकतो। मी टोस्टर गरम करण्यास ठेवलेला आहे, त्यावर देखील बटरचा फिलिंग बटर मी लावून घेतलेला आहे। आता जे आपण सँडविच बनवलेलं आहे ते सँडविच आपण त्यावरती गरम करण्यास म्हणजे रोस्ट करण्यास ठेवणार आहोत। हे पाहू शकता आपण। आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला अलटीपलटी करून भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं ब्रेड सँडविच बऱ्यापैकी तयार झालेलं आहे। पाहू शकता आपण दोन्ही ब्रेड सँडविच छान असे भाजून घेतलेले आहेत। ही रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।